भाजप आमदारांना माहितीमध्ये अजित पवार नकोसे, अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचं आमदारांचं मत, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री वर्षाभर खलबतं, मंत्रिमंडळ विस्तार आणि विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। कोल्हापुरात आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार नाही, शैलजा कुमारी, मनीष तिवारी आणि गौरव गोगोई यांच्या नावांची चर्चा। राज्यशास्त्राचं 11वीचं पुस्तकही वादात, मतपेढीचं राजकारण प्रकरणामध्ये अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाशी संबंध जोडल्यानं बाद। युगेंद्र यादव, सुहास पळशीकरांचे एनसीईआरटीला पत्र, राज्यशास्त्राच्या पुस्तकावर नाव छापण्याचा आक्षेप। राज्यात मृग नक्षत्रामध्ये सरासरीच्या 10% अधिक पाऊस, सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तर नंदुरबारमध्ये कमी पावसाची नोंद। प्रियंका गांधी निवडणुकीच्या राजकारणात, प्रियंका गांधी पहिल्यांदाच वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढणार। दिल्लीतील पाणी टंचाईचा महाराष्ट्र सदनालाही फटका, नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवेळी बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणण्याची वेळ। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांची हायकोर्टात याचिका, विधानसभा निवडणूक लढण्यासाठी विनंती, कोर्टाने सुनील केदार यांना 5 वर्ष निवडणूक लढण्यास घातली बंदी। वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेकडून मातोश्री परिसरात बॅनरबाजी, वारसा बाळासाहेबांचा महाराष्ट्र हिंदुत्व रक्षणाचा अशा आशयाचे लागले बॅनर। पुण्यातील आणखी 68 बार आणि पबचे परवाने रद्द, तर 77 बार आणि पब चालकांना नोटीस, वेळेचं बंधन आणि नियमांचं पालन करण्याचे आदेश। मराठवाड्यातील 2 महाविद्यालयांना 27 लाखांचा दंड, विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याप्रकरणी कारवाई। विधान परिषद निवडणुकीमुळे 3 दिवस ड्राय डे, हॉटेल आणि बार मालक या निर्णयाविरोधात कोर्टात धाव खेळणार। राज्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया होणार सुरू, एकूण 17,000 पदांसाठी 17,76,000 अर्ज आल्याची माहिती। पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा, एकाच दिवशी मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार, 4 दिवसांच्या अंतराने पुन्हा मैदानी चाचणी देता येणार। मुंबईसह कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, पुढील 48 तासात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाची हजेरी, आटलेल्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार, तर शेतीच्या कामांना येणार वेग। हातनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरनं उखडले, 2218 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। वाशिमच्या किन्ही राजा परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस, पावसासह वादळी वारा सुटल्यानं जिल्हा परिषद शाळेचे 3 पत्रे उडाले, जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। धुळे जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग, शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी, कापडणे गावात शिरलं पाणी। कोकण रेल्वे मार्गावर रोहामधील निडी इथं ग्रामस्थांसाठी ग्रामस्थांनी अर्धा तास कोकण रेल्वे धरली अडवून, तर फाटक बंद केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। यश आणि पराभवाला पचवणं शिकलं पाहिजे, विकासासाठी गरज तिथं सोबत आहोत, खासदार बळवंत वानखडेंना शुभेच्छा देत रवी राणांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 19 आणि 20 जूनला नाशिक दौऱ्यावर, संत निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राहणार उपस्थित, तसंच सहकुटुंब त्र्यंबकेश्वराचंही घेणार दर्शन। सिम कार्ड बंद ठेवल्यास दंड होण्याची शक्यता, शुल्क वसूल करण्याची ट्राय कडून योजना तयार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।